धडा 6 सचोटी आणि सार्वजनिक सेवेसाठी वचनबद्धतेने सिव्हिल सर्व्हंटच्या कार्यप्रदर्शनात सुधारणा करणे। XP आणि त्याच्या विद्यार्थ्यांचा प्रवास आता एका मोठ्या शहराकडे निघाला होता, जिथे एका मोठ्या सरकारी संस्थेचे मुख्यालय होते। या प्रमुख एजन्सीने देशातील विविध भागांतील विकास प्रकल्पांचे निरीक्षण केले। येथे त्यांच्या कार्यशाळेची थीम होती सार्वजनिक सेवेची प्रामाणिकता आणि वचनबद्धता, नागरी सेवकाची कामगिरी कशी सुधारू शकते। जेव्हा XP आणि विद्यार्थी एजन्सीच्या मुख्यालयात दाखल झाले तेव्हा त्यांना विविध विभागातील कर्मचारी त्यांच्या डेस्कवर व्यस्त असल्याचे दिसले। XP ने विद्यार्थ्यांना एका मीटिंग हॉलमध्ये नेऊन कार्यशाळेची सुरुवात केली। सार्वजनिक सेवेची प्रामाणिकता आणि वचनबद्धता, नागरी सेवकाची कामगिरी कशी सुधारू शकते यावर आम्ही आज चर्चा करू। या गुणांची वास्तविक उदाहरणे पाहिल्यास आम्हाला या विषयाची खोली समजण्यास मदत होईल। गणेश प्रथम बोलला, सार्वजनिक सेवेची सचोटी आणि बांधिलकीचा नागरी कर्मचाऱ्याच्या कामकाजाच्या जीवनावर अनेक प्रकारे परिणाम होतो। उदाहरणार्थ, भ्रष्टाचाराच्या प्रकरणात कठोर कारवाईसाठी ओळखल्या जाणाऱ्या दिल्लीतील IAS अधिकाऱ्याने त्याच्या कार्यकाळात सरकारी योजनांमध्ये पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा सुनिश्चित केला। प्रामाणिकपणामुळे त्यांच्या विभागाची प्रतिमा तर सुधारलीच, पण समाजाचा विश्वासही वाढला। गायत्रीने आणखी एक उदाहरण मांडले, आरोग्य आणि स्वच्छतेसाठी अनेक योजना राबविणारे सार्वजनिक आरोग्य अधिकारी आपल्या कामात अत्यंत कटिबद्ध होते। त्यांनी कोणताही वैयक्तिक फायदा न घेता समाजाच्या हितासाठी परिश्रमपूर्वक काम केले। त्यांच्या समर्पणाने केवळ आरोग्य सेवाच नव्हे तर सुधारितही झाली। सार्वजनिक आरोग्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणले। वैष्णवीने केस स्टडी शेअर केला। दुसरे उदाहरण एका जिल्हाधिकाऱ्याचे आहे ज्यांनी ग्रामीण विकास प्रकल्पांमध्ये आपली भूमिका बजावली। त्यांनी भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली आणि सर्व संसाधनांचा योग्य वापर केला याची खात्री केली। प्रकल्पांच्या यशात त्यांच्या प्रामाणिकपणा आणि वचनबद्धतेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। भूमिका आणि ग्रामस्थांचे जीवन सुधारले। राधिकाने वैयक्तिक अनुभवाकडे लक्ष वेधले, मला आठवते की मी एका सरकारी कार्यालयात इंटर्नशिप केली होती। तेव्हा एक वरिष्ठ अधिकारी होता जो त्याच्या कामात प्रामाणिक होता आणि त्याच्या कामाच्या प्रामाणिकपणामुळे त्याच्या कार्यशैलीत खूप वाढ झाली, संपूर्ण विभागाला प्रेरणा दिली आणि कामाचा उच्च दर्जा स्थापित केला। रोहिणीने एका सामान्य परिस्थितीचे विश्लेषण केले, जेव्हा नागरी सेवक त्यांच्या कामात सचोटी आणि वचनबद्धता दाखवतात तेव्हा ते सरकारी सेवांमध्ये पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणते, सुरक्षा आणि सेवांची गुणवत्ता। पूर्वा यांनी तांत्रिक दृष्टिकोन दिला, जेव्हा नागरी सेवक तांत्रिक प्रकल्प राबवतात तेव्हा त्यांच्या प्रामाणिकपणाचा आणि वचनबद्धतेचा प्रकल्पाच्या यशावर परिणाम होतो। उदाहरणार्थ, जर एखादा अधिकारी डिजिटल व्यवहार प्रणालीच्या अंमलबजावणीमध्ये प्रामाणिकपणे काम करत असेल तर ही प्रणाली सुरक्षितपणे आणि प्रभावीपणे काम करते याची खात्री केली जाते। जनतेचा विश्वास, श्वेताने सामाजिक दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित केले। प्रामाणिकपणे आणि वचनबद्धतेने नागरी सेवक समाज कल्याण योजना प्रभावीपणे राबवू शकतात। उदाहरणार्थ, जर एखाद्या अधिकाऱ्याने महिला आणि बाल विकास योजनांमध्ये पूर्ण निष्ठेने काम केले तर ते समाजात महिलांचे सक्षमीकरण आणि मुलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यास मदत करेल। सुप्रिया यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला, सिव्हिल सेवकाची प्रामाणिकता आणि वचनबद्धता केवळ त्याच्या वैयक्तिक कामगिरीवर परिणाम करत नाही तर संपूर्ण सरकारी यंत्रणेची कार्यक्षमता देखील सुधारते। उदाहरणार्थ, एक अधिकारी जो नागरी तक्रारीचे निराकरण करण्यासाठी अत्यंत गांभीर्याने आणि पारदर्शकतेने कार्य करतो, त्यामुळे हे समस्या प्रभावीपणे सोडवते। जनतेची आणि प्रशासनाची प्रतिमा सुधारते। पूजा सांगता झाली, सार्वजनिक सेवेची प्रामाणिकता आणि वचनबद्धता ही केवळ वैयक्तिक कामगिरी सुधारत नाही तर सरकारी सेवांमध्ये पारदर्शकता, न्याय आणि गुणवत्ता देखील सुनिश्चित करते। यामुळे समाजात विश्वास आणि समाधान वाढते। कवितेने सर्व कल्पनांचा सारांश दिला, सार्वजनिक सेवेची प्रामाणिकता आणि वचनबद्धता नागरी सेवकाची कामगिरी कशी सुधारू शकते हे आम्ही पाहिले। हे गुण केवळ कामाचा दर्जा सुधारत नाहीत तर प्रशासकीय प्रक्रियेत विश्वास आणि पारदर्शकता देखील वाढवतात। जेव्हा नागरी सेवकांमध्ये हे गुण असतात तेव्हा ते अंगीकारले तर समाजात सकारात्मक बदल घडवून आणतात आणि सरकारी सेवांची परिणामकारकता वाढवते। XP ने विद्यार्थ्यांच्या विचारांचे कौतुक केले आणि ते म्हणाले, तुम्ही सर्वांनी हे स्पष्ट केले आहे की सार्वजनिक सेवेची प्रामाणिकता आणि बांधिलकी हे नागरी सेवकाचे कार्यप्रदर्शन कसे वाढवतात। हे केवळ त्याच्या वैयक्तिक कामातच योगदान देत नाही तर त्यात महत्त्वाची भूमिका देखील बजावते, समाजाचे कल्याण आणि सरकारी सेवांची गुणवत्ता। कार्यशाळेनंतर XPSIR आणि विद्यार्थ्यांनी एजन्सीच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला आणि समजले की कसे प्रामाणिकपणा आणि वचनबद्धता त्यांच्या दैनंदिन कामात लागू होते। हा अनुभव त्यांना या गुणांचे पालन केल्याने सार्वजनिक सेवांची गुणवत्ता आणि परिणामकारकता कशी सुधारू शकते हे शिकण्यास मदत होते।
ते शहर सोडण्याच्या तयारीत असताना विद्यार्थ्यांच्या लक्षात आले की त्यांच्या सहली नेत्यांना सार्वजनिक सेवेतील सचोटी आणि वचनबद्धतेचा वास्तविक जीवनातील उपयोग समजून घेण्याची महत्त्वाची संधी दिली आहे. हा अनुभव त्याला त्याच्या व्यावसायिक जीवनात हे गुण अंगीकारण्याची प्रेरणा देतो.